फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपले हे मटारचे पकोडे इतके मस्त कुरकुरीत झाले आहेत। बनवायला अगदी सोपे आहेत। आता मटारचा सीजन आहे तर बनवून बघा। चला तर मग बघूया आपण मटारचे पकोडे कसे बनवायचे आहेत ते। आता मटारचा सीजन चालू आहे तर आपण मटारचे नानाविध प्रकार आपण बनवू शकतो। आज आपण मटारपासून मस्तपैकी कुरकुरीत आणि अगदी छान चमचमीत भजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी अर्धा वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत। मटार आपण मिक्सरच्या जारमध्ये घेतलेले आहेत। आपण 2 हिरव्या मिरच्या घालूया आणि हे थोडं बारीक वाटून घेऊया। फार बारीक वाटायचं नाहीये, थोडं जाडसर वाटायचं आहे। आपण हे जाडसर वाटून घेतलंय। 1 कप मी बेसन घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण हे वाटलेले मटार घालूया। आता ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर धुवून चिरून घालायची आहे। त्याच्यानंतर थोडासा आपण ओवा घालायचा आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, पाव टीस्पून। अर्धा टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालूया। 1/4 टीस्पून आपण हिंग घालायचं आहे। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करूया। फक्त 1 टेबलस्पून मी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे भिजवलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण फक्त 1 चिमूट बेकिंग सोडा घालायचा आहे। सोडा घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। आपण आता हे चांगलं मिक्स करून घेतले। कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले। आपण छोटी छोटी अशी भजी घातलेली आहेत। आता भजी आपण आता उलट करून घेतलेली आहेत। भजी आपली झालेली आहेत, काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व भजी तळून घेऊया। आपले मटारचे सर्व पकोडे आता तळून झालेले आहेत। इतके मस्त क्रिस्पी झालेले आहे। हे आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व करू शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।